अधिवेशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके मॅडम, त्यांच्या सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर आणि उपस्थित माता भगिनी आणि जिजाऊंच्या लेकी. खरं तर पुरस्कार मिळण्यासाठी खूप कार्य करावं लागतं. तिरस्कार मिळण्यासाठी एक कार्य पुरेसं असतं. आणि जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळतो त्यावेळेस आपली जबाबदारी कित्येक पटीने वाढलेली असते. आत्तापर्यंत खूप पुरस्कार मिळाले, पण इथलं वेगळेपण मला जे आवडलं की मी आल्यापासून एक प्रत्येक छोटी छोटी मायक्रो गोष्ट जी ऑब्झर्व करत होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या महिलांनी उच्च कामगिरी केलेली आहे त्यांचे तिथं छान बाहेर होल्डिंग लावलेले होते आणि आमचे स्वागत पण छान झालं. आल्यानंतर वातावरणही खूप छान होतं. वातावरण निर्मिती चांगली झाली. सगळ्यांचे एक विचार टीमचा जो दिसून आला, अगदी साड्यांच्या कलरपासून एकत्र होतं. म्हणतात की पुरुष नेहमी म्हणतात, आमचे बंधू पण इथं, की आम्ही खूप पुरुष एकत्र काम करू शकतो पण महिला नाही, पण इथं मला ते दिसलं. खरंच खूप महिला जिजाऊचे लेकी एकत्र काम करू शकतात. राज्यभरातून सगळ्या जिजाऊंच्या लेकी आलेल्या आहे आणि ह्या म्हणजे ऐतिहासिक सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतोय. आम्हाला इथं पुरस्कृत केलंय, तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्यांचे बाहेर होल्डिंग लावलेले होते तर ते अतिशय विचारपूर्वक होते. महाराणी ताराबाई होत्या, जनाबाई होत्या, ज्यांनी शिक्षण नसताना अभंग लिहिलेले, अंतराळवीर सुनीता विल्यम होत्या. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रत्येक निवडून होल्डिंग लावलेले होते. आणि अभिमान याचा वाटतो की जे आम्हाला 4 जणींना निवडलेलं आहे, तर खरंच सगळ्या कमिटीने, आम्ही स्वतःबद्दल जास्त नाही बोलणार, पण व्यवस्थित निवड केली. इथं कुठलंही म्हणजे पार्सलिटी केलेली नाही असं दिसतं. आमच्या शिवमती मनीषाताई देसाई नेहमी सांगायच्या, ताई तुम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यक्रमाला या, कारण तुम्ही स्वतः संस्था चालवतात, कार्यक्रम करतात, पण आमच्या कार्यक्रमाचं वेगळे पण पाहिलं तुम्ही या. आणि खरंच आल्यानंतर धन्य वाटलं. आणि विशेष म्हणजे वैचारिक आणि बौद्धिक व्यासपीठ इथं मला पाहायला मिळालं. आणि बोलता जेव्हा गीतांजली मॅडम त्यांनी सांगितलं डेप्युटी कमिशनर आहे, किंवा अंजली मॅडम डेप्युटी कलेक्टर आहेत, किंवा मनीषा मॅडम उद्योजिका आहेत, तर खरंच जिजाऊ ब्रिगेडमध्ये वैचारिक आणि बौद्धिक वारसा असणाऱ्या जिजाऊंच्या लेकी आहेत. आणि इथून पुढेही मी असं इथं सांगू इच्छिते, माझी तळमळ एवढीच होती की स्वतःबद्दल मला काहीच बोलायचं नाही. स्वतःचं बरोबर मार्केटिंग, प्रतिष्ठा, सोशल मीडिया सगळीकडे पाहायला भेटेल, पण तुमच्याबद्दल मला हे सांगायचं की जिजाऊ ब्रिगेडची भोसरीमध्ये जर तुम्हाला शाखा करायची असेल, आमच्या उद्योगनगरीमध्ये, किंवा मी अहिल्यानगरमधून येते, राहुरी तालुक्यातील लोणी प्रवरा हे माझं गाव आहे. छोट्याशा ग्रामीण भागातून येऊन मी पुण्यासारख्या उद्योगनगरीमध्ये स्थिर स्थावर होताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, फक्त तेच गॉडफादर असताना आशिया खंडातील चुंबक बनवणाऱ्या पहिल्या कंपनीची मी MD म्हणून कार्यरत आहे, मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि अभिमान वाटतो की मी पण एक शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन. हा यूट्यूबला एक प्रवास माझा दाखवलेला जो आहे, 24 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत त्याला. आल्यानंतर काही शिवमती म्हणत होत्या, आम्ही तुमचे रील पाहतो, आम्ही व्हिडिओ पाहतो, सोशल मीडियाला आम्ही तुम्हाला फॉलो करतो, यूट्यूबला फॉलो करतो. तर फक्त एवढंच सांगेल की जिजाऊ ब्रिगेडसाठी जिथं कुठं मला खारीचा वाटा उचलता येईल, माझ्या जन्मभूमीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असू द्या, कारण त्याची स्थापनाच कोपरगावमध्ये मी PDF पाहताना पाहिलं की कोपरगावपासून पहिली स्थापना झाली. नंतर राज्यभर याचा जो पसारा वाढलेला आहे, तर अहिल्यानगरमधला असू द्या किंवा पुण्यामधल्या उद्योगनगरी भोसरीमधला असू द्या, तर तिथं जे माझं सोशल वलय आहे तिथून काय मदत करता येईल, कशा प्रकारे कनेक्शन करता येईल, आणि आपला मराठा समाज एक संघ करण्याचा प्रयत्न खारुताईच्या वाटेने मी नक्की करील. आणि जसं मराठा वधूवर मंडळा निमित्ताने काही ग्रुप असेल की तिथं मला माहिती असलेली मी टाकल, काही माझ्या मराठा भगिनींना सक्षमीकरणाचं कार्य असेल. आज आमच्या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेमध्ये 3000पेक्षा जास्त महिला कार्यरत आहे. आणि त्या महिलांना रोजगार देण्याचं कार्य, की मला कुणी गॉडफादर नसताना मला जे मार्गदर्शन मिळालं नाही ते माझ्या इतर भगिनींना मिळावं, म्हणून त्या संस्थेची स्थापना आहे. माझ्या कुठल्याही मराठी भगिनीला कुठल्याही प्रकारची उद्योगासाठी जर मदत पाहिजे असेल तर मी नक्कीच कार्यरत राहील. पुन्हा एकदा पूर्ण टीमचे मी आभार मानते. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, या संस्कृत सुभाषिताचा असा अर्थ आहे की जिथं जिथं स्त्रियांना मान सन्मान दिला जातो तिथे तिथे देवदेवता ही रममान होत असतात. पूर्वीच्या काळापासून देवदेवतांनी महत्त्वाची खाते स्त्रियांकडेच दिलेले आहे, जसे अन्न खाते अन्नपूर्णा माता, दुर्गाचा संहार करण्याचे खाते दुर्गा माता, वित्त खाते म्हणजे पैशाचे खाते लक्ष्मी माता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाचं भांडार सरस्वती माता. आम्हाला स्त्रियांना इथं मान सन्मान दिल्याबद्दल परत एकदा जिजाऊ ब्रिगेडचे मनस्वी आभार मानते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद ताई. यानंतर आपण